Hello friends, in today's lecture I am going to explain balancing of rotating masses. Balancing of rotating masses means suppose if I consider a rotating shaft and there is a number of masses attached to the shaft, then these shaft must be in balanced conditions so that it will not bend or produce noise and other side effects of unbalancing of masses. म्हणजेच काय, कोणताही जर आपण रोटेटिंग एलिमेंट घेतला, रोटेटिंग एलिमेंट जो आहे कंपल्सरी तो बॅलन्स कंडिशनमध्ये लागतो. ह्याचा रिझन काय आहे, जर तो बॅलन्स कंडिशनमध्ये नसेल देन इट विल प्रोड्यूस बेंडिंग ऑफ शाफ्ट, म्हणजे शाफ्ट तो बेंड होऊ शकतो किंवा रोटेशनल मोशनमध्ये नॉईज अँड व्हायब्रेशन क्रिएट होऊ शकतात, व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात किंवा अदर त्या शाफ्टची लाईफ कमी होते, तुमची इफिशियन्सी कमी होते, असे प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये ऑकर होतात. तर तो बॅलन्सिंग कसा करायचा हे आपण या टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. बॅलन्सिंग whenever a certain mass is attached to a rotating shaft, it exerts some centrifugal force whose effect is to bend the shaft and to produce vibrations in it. तेच मेन्शन केलं आहे. मीन्स कोणताही जर आपण रोटेटिंग शाफ्ट घेतला, त्या रोटेटिंग शाफ्टवरती जर सपोज एकच मास मी अटॅच केला, काही डिस्टन्सवरती एकच मास मी अटॅच केला, तर तो काय करतो, मास त्या शाफ्टवरती ड्यू टू रोटेशनल मोशन त्या शाफ्टवरती काय येतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. सर्क्युलर मोशनमध्ये काय येतो, सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्सेस दोन प्रकारचे असतात. सेंट्रीपेटल मीन्स टुवर्ड्स द सेंटर अँड सेंट्रीफ्युगल मीन्स अवे फ्रॉम दी सेंटर. अवे फ्रॉम दी सेंटर त्या शाफ्टवरती काय येतात, सेंट्रीफ्युगल फोर्सेस त्याच्यावरती जनरेट होतात आणि तो जो फोर्स आहे तो शाफ्टला एका डायरेक्शनमध्ये काय करतोय, बेंड करतोय, ज्या डायरेक्शनमध्ये आपण मास अटॅच केलेला आहे. आणि सेकंड काय असतं त्याच्यामध्ये, ड्यू टू बेंडिंग त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स पण क्रिएट होतात. इन अदर वर्ड, इन ऑर्डर टू प्रिव्हेंट इफेक्ट ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स, हा सेंट्रीफ्युगल फोर्स जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतो, सेम इफेक्टचा सेम मास आणि सेम डिस्टन्स किंवा जो आपला सेंट्रीफ्युगल फोर्स जो जनरेट करतोय फर्स्ट मास, तो सेंट्रीफ्युगल फोर्स जनरेट करणारा सेकंड मास आपल्याला त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला अटॅच केला पाहिजे. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द इफेक्ट ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स, another mass is attached to the opposite side of a shaft at such a position so as to balance the effect of centrifugal force of first mass. जेणेकरून काय होईल, तो सेंट्रीफ्युगल फोर्स ऑफ फर्स्ट मास आहे तो त्याच्या अपोजिट साईडला सेंट्रीफ्युगल फोर्स ऑफ सेकंड मासमुळे काय होतील, दोन्ही पण कॅन्सल होतील. म्हणजे इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन आपण प्रोव्हाइड केला तर शाफ्टवरती त्याचा इफेक्ट काय असणार आहे, 0. दिस इज डन इन सच वे दॅट the centrifugal force of both masses are made to be equal and opposite. मीन्स काय करायचं असतात आपल्याला, सेंट्रीफ्युगल फोर्स ऑफ बोथ मास शुड बी इक्वल अँड अपोजिट. आता हे तुम्हाला डायग्रामॅटिकली ते एक्सप्लेन करतो शॉर्टमध्ये. सपोज हा एक रोटेटिंग शाफ्ट आहे, दिस इज सपोज दिस इज अ रोटेटिंग शाफ्ट, दिस इज द ॲक्सिस ऑफ शाफ्ट. सपोज आय अटॅच्ड अ मास हियर, दिस इज द मास M1, बरोबर आहे. तर सेकंड मासच्या एक्झॅक्टली अपोजिट मला अटॅच करावं लागेल जस्ट M2 मास, जेणेकरून तो सिस्टीम काय होईल, बॅलन्स होईल. पण याच्यामध्ये पण कंडिशन्स आहेत, ते कंडिशन्स काय काय आहेत ते आपण पुढे स्टडी करूया. हा जो डिस्टन्स आहे शाफ्टपासून या सेंटरपर्यंतचा आणि हा डिस्टन्स, ह्याचा पण त्याच्यामध्ये रिलेशन्स आहेत, डिस्टन्स आणि मास याच्यावरून आपण तो आयडेंटिफाय करू शकतो. तर आपण याच्यामध्ये काय बघूया, एवढ्यावरून डेफिनेशन काय, बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेसची डेफिनेशन स्टडी करूया. द प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग सेकंड मास in order to counteract the effect of centrifugal force of the first mass is called as the balancing of rotating masses. Means process of providing second mass means आपण काय करतोय, त्या सिस्टीमवरती एक सेकंड मास असा प्रोव्हाइड करतोय ज्याचा सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतोय, इक्वल टू दी सेंट्रीफ्युगल फोर्स ऑफ फर्स्ट मास आणि त्याची डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये असते. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस. नेक्स्ट, वाय बॅलन्सिंग इज नेसेसरी. बॅलन्सिंग का गरजेचं आहे, तर आपण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं
जर सिस्टीम बॅलन्सिंग कंडिशनमध्ये नसेल, तर त्याची इफिशियन्सी कमी होते, त्याच्यामध्ये नॉईज व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, शाफ्ट बेंड होऊ शकतो, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तेच याच्यामध्ये मेन्शन केलं आहे. इन अ मशीन बॅलन्सिंग इज व्हेरी इसेन्शियल दॅट ऑल रोटेटिंग अँड रेसिप्रोकेटिंग पार्ट शुड बी कम्प्लिटली बॅलन्स्ड. मशीनमध्ये काय असावं लागतो, मशीन म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक एक्झाम्पल मी देतो. मशीनमध्ये प्रत्येक पार्ट बॅलन्सिंग कंडिशनमध्ये असावा लागतो. फॉर एक्झाम्पल फॅन आपण कन्सिडर केला. फॅन इज अ सिम्पल मशीन. याच्यामध्ये फॅनमध्ये आपले जे 3 त्याच्यामध्ये ब्लेड्स असतात, ते तिन्ही पण ब्लेड्स इक्वल डिस्टन्सवरती आणि इक्वल मासचे असतात. त्यामध्ये एकाचा जरी मास मी चेंज केला तर फॅनचा काय होतं, अनबॅलन्सिंग कंडिशनमध्ये येतो. कोणताही फॅन तुम्ही बघा, 3 त्याच्यामध्ये ब्लेड्स असतील तर प्रत्येकी अँगल 120 डिग्री असणार आहे. 4 ब्लेड्स असतील तर प्रत्येकी अँगल त्याच्यामध्ये 90 डिग्री असणार आहे. अशा प्रकारे ते बॅलन्स केलेलं असतो आणि प्रत्येकाचा मास ब्लेड्सला काय असतो, सेम असतो. सेम पंप मोटरमध्ये आपण जे यूज करतोय त्याच्यामध्ये पण सेम, जे आतमध्ये फॅन असतात सेम, त्याच्यामध्ये फॅन सेम अँग्युलर डिस्टन्सवरती ब्लेड्स त्याच्यावरती अटॅच केलेले असतात. व्हाय बॅलन्सिंग इज नेसेसरी? इफ दीज पार्ट्स आर नॉट प्रॉपरली बॅलन्स्ड, the dynamic forces are set up. Dynamic means centrifugal forces. These forces increases load on bearing. हे फोर्सेस काय करतात, सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स नसल्यामुळे लोड्स, बेरिंगवरचं लोड वाढवतात. स्ट्रेसेस इन व्हेरियस मेंबर्स, लोड वाढल्यामुळे स्ट्रेस वाढतो. अँड प्रोड्युसेस नॉईज अँड व्हायब्रेशन्स, अँड दिस प्रोड्युसेस नॉईज अँड व्हायब्रेशन्स. इन ऑर्डर टू अवॉइड these इफेक्ट्स बॅलन्सिंग इज नेसेसरी. अजून एक त्याच्यामध्ये पार्ट ॲड केला पाहिजे, बेंडिंग पण त्याच्यामध्ये क्रिएट होतो, त्यामुळे आपण बॅलन्सिंग करणं हे गरजेचं आहे. आता सिम्पल एक एक्झाम्पल, डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपण यात्रेमध्ये वगैरे जातो, यात्रेमध्ये गेल्यानंतर पाळण्यामध्ये बसवत असताना मुलांना जर संख्या कमी असेल तर एक सोडून एक याच्यामध्ये त्यांनी बसवतात. कारण का, काउंट कमी असेल तर तो रोटेटिंग मासच आहे, एक सिम्पल ती रोटेटिंग सिस्टीम आहे. तर त्याच्यामध्ये बसवत असताना एक सोडून एक का बसवतात, कारण ती सिस्टीम बॅलन्स झाली पाहिजे. जर संख्या कमी असेल तर, संख्या जास्त असेल तर काय प्रत्येक ह्याच्यामध्ये पर्सन्स असतातच. पण जर संख्या कमी असेल तर ते काय करतात, एक ब्लँक सोडतात आणि दुसऱ्यामध्ये बसवतात. तुम्ही बघितलं असाल, ह्याचा रिझन तोच आहे. दिस इज नथिंग बट अ बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस. कारण ती सिस्टीम कशी असते, रोटेटिंग मासेसची सिस्टीम असते. आणि तर काय होईल, फक्त हाफमध्ये फुल केला आणि हाफमध्ये ब्लँक सोडला तर तो टोटल लोड जो आहे शाफ्टवरती येतो. आणि सेम जे तुम्हाला मेन्शन केलं, नॉईज, व्हायब्रेशन्स, बेंडिंग, ते त्याच्यामध्ये इफेक्ट्स चालू होतात. इफिशियन्सी कमी होणे, हे सगळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स नंतर यायला स्टार्ट होतात. बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस. दी फॉलोइंग केसेस आर इम्पॉर्टंट फ्रॉम दी सब्जेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू. आता बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस आपण फक्त थेरॉटिकली बघितलं. बॅलन्सिंग मीन्स व्हॉट, प्रोव्हाइडिंग सेकंडरी मास whose effect, whose centrifugal force is equal to the centrifugal force of first mass. पण कसा करायचा ॲक्च्युली, 2 मेथड्स आहेत. बॅलन्सिंग ऑफ सिंगल रोटेटिंग मास बाय सिंगल मास रोटेटिंग इन दी सेम प्लेन. म्हणजेच काय, एकाच प्लेनमध्ये जर आपल्याला एका मासला बॅलन्स करायचा असेल तर आपण सेकंड मास त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करून तो बॅलन्स करू शकतो. आणि सेकंड काय, बॅलन्सिंग ऑफ डिफरंट मासेस. जर नंबर ऑफ मासेस असतील शाफ्टवरती, एकापेक्षा जास्त, 2, 3, 4 एकाच प्लेनमध्ये, तर ते कसं करायचं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. फर्स्ट पार्ट आहे बॅलन्सिंग ऑफ सिंगल रोटेटिंग मास बाय सिंगल मास रोटेटिंग इन दी सेम प्लेन. आता याच्यामध्ये बघा, बॅलन्सिंग मास आपल्याला इथे दिला आहे. आता हा पार्ट तुम्ही याच्यामध्ये जर आपण बघितला, हा पार्ट मी काय करतो, थोडा हाईड करतोय. हा जो पार्ट आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, किंवा एक यातला कोणताही. हा पार्ट आपण काय करूया, स्किप करूया. थोडा सेमच आहे, इकडे लक्ष देऊया कारण याच्यामध्ये नोटेशन्स पण दिलेले आहेत. आता इकडे बघा, फर्स्ट याच्यामध्ये जो आहे, हा जो आहे डिस्टर्बिंग मास. डिस्टर्बिंग मास मीन्स व्हॉट, सपोज एक हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे,
या शाफ्टवरती एक मास आहे, डिस्टन्स किती आहे याचा R1 डिस्टन्स आहे. R1 डिस्टन्स, हा जो R1 डिस्टन्सवरती एक मास आहे M1, म्हणजे रेडियस ऑफ रोटेशन किती आहे R1. सेंटरपासून जो डिस्टन्स असेल तो आपण रेडियस ऑफ रोटेशन घेतो आहे आणि त्याचा मास किती आहे M1. याला जर मला बॅलन्स करायचं असेल तर ह्याचा पहिल्यांदा मला सेंट्रिफ्युगल फोर्स कॅल्क्युलेट करावा लागेल. सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला असतो mR². इथे मेन्शन केलं आहे, कन्सिडर अ डिस्टर्बिंग मास M1 अटॅच्ड टू ए शाफ्ट ॲट ओमेगा रेडियन पर सेकंड. लेट R1 बी द रेडियस ऑफ रोटेशन ऑफ मास M1. हे सगळं काय मेन्शन केलं आहे, मीन्स दिस इज दी ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ शाफ्ट, दिस इज दी मास M1, दिस इज द रेडियस ऑफ रोटेशन R1. बरोबर आहे. मग हा जो आणि ह्या शाफ्टचा जो RPM आहे, असा फिरतोय तो शाफ्ट, त्याचा ओमेगा रेडियन पर सेकंड काय आहे, स्पीड आहे. मग आपल्याला याचा सेंट्रिफ्युगल फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर फर्स्ट मासचा काय येईल, सिम्पल फॉर्म्युला mR². M म्हणजे इथे M1 असणार, R म्हणजे R1, ओमेगा काय शाफ्टचा फिक्स असतो. मग तोच आहे सेंट्रिफ्युगल फोर्स ड्यू टू मास M1. मी ते कॅल्क्युलेट केला M1ω² इंटू R1, बरोबर आहे, किंवा M1R1 ω² आपण घेऊ शकतोय. जर मला याचा सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करायचा असेल तर याच इफेक्टचा मला सेकंड मास अटॅच करावा लागेल. मी इथं काय केलेलं आहे, मग खाली हा R2 डिस्टन्सवरती हा M2 मास मी अटॅच केलेला आहे, जेणेकरून त्याचा फर्स्ट मासचा जो इफेक्ट आहे तो कमी होईल, पूर्णपणे निग्लिजिबल होईल. मग तो काय घेतला, मग सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ मास M2. हा मास M2चा सेंट्रिफ्युगल फोर्स काय असणार आहे, M2ω²R2. हा जो M2ω²R2. बॅलन्सिंग कंडिशनमध्ये काय असेल, हे दोन्ही पण इक्वल असणार. बॅलन्सिंग कंडिशनमध्ये हे दोन्ही पण, ह्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे फर्स्ट मासचा आणि सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ सेकंड मास दोन्ही पण इक्वल येईल, म्हणून मी दोन्ही पण इथं काय केले आहेत, इक्वेट केले आहेत. दिसतं M1ω²R1 इज इक्वल टू M2ω²R2. ओमेगा सेम आहे, ओमेगा काय येईल, कॅन्सल होईल, तर काय राहतो M1R1 इज इक्वल टू M2R2. हे आपले सिम्पल फॉर्म्युला आहेत. तर बॅलन्सिंग ऑफ सिंगल रोटेटिंग मास तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आला, फर्स्ट मास किती आहे, समजा 10 kg आहे, सेकंड रेडियस ऑफ रोटेशन एक समजा 10 सेंटीमीटर आहे, सेकंड मास तुम्हाला दिलेला आहे, सेकंड रेडियस ऑफ रोटेशन तुम्हाला दिलेला आहे एक 15 सेंटीमीटर, तर तुम्हाला M2 काढायला सांगतात, किंवा काही 4 याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत. 4 कोणकोणते, M1R1 M2R2, यातले 3 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील, 4 तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल प्रॉब्लेममध्ये. हे सिम्पल फॉर्म्युला आहे, बॅलन्सिंग ऑफ रोटेटिंग मासेस ऑफ सिंगल रोटेटिंग मास इन अ सेम प्लेन चा हा सिम्पल फॉर्म्युला आहे. लक्षात आलं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला सिम्पल 2 मार्काचे क्वेश्चन्स पेपरला येऊ शकतात. आता इथं आज आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला बॅलन्सिंग ऑफ डिफरंट मासेस इन दी सेम प्लेन हा पॉईंट स्टडी करूया. इथं आपण बघितलं फक्त एका मासचा, तिथं आपण नंबर ऑफ मासेसचा स्टडी करायचा आहे. थँक्यू.